नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूबर चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 28 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली टी एक्झाम जी की येत्या 28 जून रोजी होणारी आहे आणि आपण त्या परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, चॅनलला तुम्ही फटाफट सबस्क्राईब करून घ्या व त्यासोबत आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील ऑफिशियली लिंक दिलेली आहे, कारण का आपण टेलिग्राम ग्रुपवर सर्व काही अपडेट व त्यासोबतच मित्रांनो जे काही आपले IMP PDF असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण परिसर अभ्यासावरील काही IMP क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर सुरू करू आपला भाग 28 जे काही यामधला पहिला प्रश्न आपला काय म्हणतो पहा. खालीलपैकी कोणते विधान परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहा संदर्भात सत्य नाही? तर परिसंस्थेमधील जे ऊर्जा प्रवाह आहे या संदर्भात सत्य नाही म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की क. ऊर्जेचा प्रवाह हा चक्रीय स्वरूपाचा असतो. हा जो पर्याय आहे थोडक्यामध्ये सत्य नाही, कारण का परिसंस्थेमध्ये ऊर्जा कधीही चक्राकार फिरत नाही. ती नेहमी एक दिशा म्हणजेच की सूर्याकडून वनस्पतीकडे आणि वनस्पतीकडून इतर प्राण्याकडे अशी पुढे वाहत जाते. वनस्पतींनी घेतलेली ऊर्जा पुन्हा सूर्याकडे परत जात नाही, त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह हा चक्रीय नसतो. तर बाकीचे जे आपले सर्व विधाने जे की आहेत जे सत्य विधाने आहेत, ज्यामध्ये पोषण पातळी वाढते तशी ऊर्जा कमी होते आणि फक्त 10% ऊर्जा पुढील पातळीवर जाते, हे सर्व विधाने सत्य आहेत. फक्त हे विधान असत्य आहे, म्हणून जे की पर्याय नंबर क उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, युट्रिफिकेशन प्रक्रियेमुळे जलकुंभामध्ये खालीलपैकी काय घडते? यापैकी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर कच. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कमालीची घडतो आणि जलचर मरतात. हे जे आहे थोडक्यामध्ये जलकुंभामुळे जे की घडतं. म्हणजे सांगायचं झालं की शेतातील जे खते किंवा सांडपाण्यातील पोषक घटकामुळे, ज्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस असे जे असतात, जे की पाण्यात शेवाळाची अवजावी वाढ होते. हे शेवाळ जेव्हा कुंजते तेव्हा जीवाणू पाण्यातील संपूर्ण ऑक्सिजन वापरून टाकतात. परिणामी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन जे आहे जे की संपते आणि मासे किंवा जे इतर जलचर प्राणी असतात ते गुदमरून जे आहे ते मरतात. त्यामुळे पर्याय नंबर याचं क उत्तर होणार असेल. प्रत्येक प्रश्नाचं मी स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. यामधला कोणताही प्रश्न तुमच्या TET एक्झाम मध्ये येऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवून घ्या. जर तुम्हाला एक वेळेस व्हिडिओ पाहून जर समजत नसेल तर व्हिडिओला आपल्या रिपीट पाहत चला, कारण का प्रत्येक प्रश्न PYQ क्वेश्चनचे अनालिसिस व त्यासोबतच एक्सपेक्टेड स्वरूपाचे आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर प्रश्न पुढील तिसरा काय म्हणतो पहा. दोन वेगवेगळ्या परिसंस्थांमधील संकलनात्मक क्षेत्राला काय म्हटलं जाते यामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की इकोटोन असं जे आहे ते म्हटलं जातं. तर दोन भिन्न परिसंस्था जिथे एकमेकांना मिळतात त्यामधल्या भागाला इकोटोन असं जे आहे ते म्हणतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जंगल आणि गवताळ प्रदेश यामधील भाग किंवा जमीन आणि नदी यामधील दलदलीचा जो भाग आहे या भागात दोन्ही परिसंस्थांमधील जीव आढळत असल्याने येथे जैवविविधता जे की जात असते, त्यामुळे याला म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न चौथा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा खालीलपैकी कोणत्या पर्यावरणीय समस्येशी संबंधित आहे? जे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे तो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ओझोन थराचा क्षय रोखणे याच्याशी हे संबंधित आहे. तर सांगायचं झालं तर सूर्याची जी घातक अतिनील किरणे पृथ्वीवर येण्यापासून रोखणाऱ्या ओझोन थराला क्लोरोफ्लोरोकार्बन जे CFC असं म्हटलं जातं यासारख्या वायूमुळे छिद्र पडत होते. हा ओझोन थर वाचवण्यासाठी 1987ला कधी 1987 मध्ये जे आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला, जेणेकरून हानिकारक वायूचा वापर हा थांबता येईल त्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आहे, जैवविविधतेचे जे इन्साइटू संवर्धन पद्धतीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की वनस्पती उद्यान याचा जर थोडक्यामध्ये जे की समावेश होत नाही. त्यानंतरचा सहावा प्रश्न, भारताच्या भूगोलाचा विचार करता शोला जंगले प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की पश्चिम घाटाचा दक्षिण भाग यामध्ये जे आहे आढळतात. तर दक्षिण भारतातील निलगिरी, अन्नामलाई आणि पळनी या पर्वतरांगांमध्ये 1100 मीटरपेक्षा जास्त उंचीवर आढळणाऱ्या सदाहरित आणि खुरट्या जंगलांना शोला जंगले असं जे आहे ते म्हणतात, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा सातवा प्रश्न, खालीलपैकी कोणता मृदेचा थर हा सेंद्रिय पदार्थांनी सर्वाधिक समृद्ध असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड,
ओथर हा जो आहे थोडक्यामध्ये असतो, त्याला आपण ऑर्गॅनिक लेअर असं जे आहे ते म्हणतो. तर मातीच्या सर्वात वरचा थराला ओ थर म्हणतात. तर ओ म्हणजे ऑर्गॅनिक आहे आणि या थरामध्ये झाडांची पडलेली पाने, फांद्या आणि प्राण्यांचे अवशेष कुजून तयार झालेले गडद रंगाचे जे काही ह्युमस जे की सर्वाधिक प्रमाणामध्ये असतात. मग पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल. त्यानंतर 8वा प्रश्न, भारतातील रामसर स्थळासंदर्भात मॅन्ट्रॉक्स रेकॉर्ड म्हणजे काय होणारा असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणीय बदल झालेला किंवा हो घातलेल्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं पाणथळ जे की जगाची नोंदणी हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा 9वा प्रश्न, अल निनो या हवामानशास्त्रीय घटनेचा भारतीय मान्सूनवर सामान्यतः काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की भारतीय मान्सून कमकुवत होतो आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होते, हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर अल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढणे. जेव्हा अल निनोच्या स्थिती निर्माण होते तेव्हा भारतातील मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, ज्यामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता असते. तर हे एक त्यामागचं एक मुख्य कारण आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न, फ्लाय ॲश हे प्रदूषक प्रामुख्याने कोणत्या उद्योगातून उत्सर्जित होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की औष्णिक विद्युत प्रकल्प यामधून होते. तर औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये वीज तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो. कोळसा जाळल्यानंतर जी अगदी बारीक राख धुरासोबत हवेत उडून जाते तिलाच फ्लाय ॲश असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर ब याचं त्यामुळे उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल त्या विद्यार्थ्यांकरता अजूनही संधी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे मित्रांनो, त्यामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण काय आपली स्पेशली क्रॅश कोर्सची जी काही टेस्ट सिरीजची बॅच आहे ती तुम्ही एनरोल करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या परीक्षेची परिपूर्ण त्या ठिकाणी तयारी होणारी असेल. जर तुम्हाला 100% निकाल पाहिजे असेल तर लगेच मित्रांनो आपली टेस्ट सिरीज सोडवा, तुमचा अभ्यास किती झालेला आहे तो तपासा आणि त्यानुसार तुमचा जर स्कोर 90+ पेक्षा कमी येत असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी आपले सब्जेक्टिव्ह टेस्ट सोडून देखील तुमचा वीक सब्जेक्टला तुम्ही त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकता. ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायचे त्यांनी आपली नक्की टेस्ट सिरीज एनरोल करा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा काय म्हणतो पहा, मानवी शरीरात मीनामाता हा रोग खालीलपैकी कोणत्या जड धातूच्या प्रदूषणामुळे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की पारा या जड धातूमुळे जो की होतो. तर जपानमधील मीनामाता शहरात एका कारखान्यातून समुद्राच्या पाण्यात पारा सोडला गेला. तो पारा माशांच्या शरीरात गेला आणि तेच मासे खाल्ल्यामुळे तिथल्या माणसांना मज्जसंस्थेचा गंभीर आजार झाला. त्याला मीनामाता रोग असं त्यावेळेस जे आहे ते नाव पडलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 12वा, प्रकाश रासायनिक धोके तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की सूर्यप्रकाश, नायट्रोजनचे ऑक्साईड्स आणि बाष्पनशील सेंद्रिय संयुगे हे जे आहे थोडक्यामध्ये कारणीभूत आहेत. त्यानंतरचा प्रश्न 13वा असा आहे पुढील,
नायट्राईटचे प्रमाण पिण्याच्या पाण्यात जास्त असल्यास लहान मुलांमध्ये कोणता आजार उद्भवतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा जो आहे थोडक्यामध्ये आजार हा उद्भवतो. तर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त झालं असेल आणि ते पाणी लहान मुलांच्या पोटात गेले तर रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बाळाचे शरीर निळे पडू लागते, म्हणून याला ब्ल्यू बेबी सिंड्रोम असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं. त्यानंतरचा 14वा प्रश्न, वनस्पतीमध्ये अन्नाचे वहन करणाऱ्या जिवंत ऊतीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की रसवाहिनी असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 15वा प्रश्न, लायकेन्स हे खालीलपैकी कोणत्या दोन घटकांमधील सहजीवी संबंधाचे उदाहरण असून ते वायू प्रदूषणाचं उत्तम संकेतक आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, शेवाल आणि कवक हे जे थोडक्यामध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे हे राज्याचं मार्गदर्शक तत्व म्हणून समाविष्ट केलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कलम 48 अ, जे की आर्टिकल 48 ए हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 17वा, राष्ट्रीय हरित लवाद ज्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT असं म्हणतो ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 2010 साली करण्यात आली. त्यानंतर 18वा प्रश्न, वन्य संरक्षण कायदा 1972च्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या प्राण्यांना सर्वोच्च कायदेशीर संरक्षण दिले जाते आणि त्यांची शिकार करण्यापासून पूर्णतः बंदी असते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अनुसूची 1 व 2 मधल्या यांना थोडक्यामध्ये आहे. अनुसूची 1 आणि भाग 2 असा आहे, अनुसूची 2च त्याला आपण म्हणू. त्यानंतरचा प्रश्न 19वा, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, जल प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण कायदा 1974 याद्वारे करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 20वा आपला पुढचा असा आहे, जैवविविधता कायदा भारतात कधी सहमत करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 2002 साली हा जो कायदा आहे तो करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 21वा असा आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार प्राथमिक स्तरावर परिसर अभ्यासाच्या अध्यापनाचा मुख्य उद्देश काय असावा? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की वर्गातील शिक्षणाच्या बाहेरील जगाशी आणि विद्यार्थ्यांचा अनुभवाशी जोडणी करणे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की असावा. त्यानंतर 22वा प्रश्न, प्राथमिक स्तरावर परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकात गोष्टी आणि कथा यांचा समावेश का केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अमूर्त संकल्पनांना संदर्भानुसार समजून घेणे सोपे जाते आणि मुले स्वतःला त्या पात्राशी जे की जोडू शकतात. त्यानंतर 23वा प्रश्न, परिसर अभ्यासामध्ये क्षेत्रभेट या पद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळवतात आणि निरीक्षणाची क्षमता जे की वाढते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे 24वा, परिसर अभ्यासात सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती पद्धत टाळली पाहिजे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की विद्यार्थ्यांच्या केवळ सत्राच्या शेवटी होणाऱ्या लेखी परीक्षेवर संपूर्ण भर देणे हे जे आहे टाळली पाहिजे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 25वा असा आहे, परिसर अभ्यास हा विषय प्राथमिक स्तरावर एकात्मिक स्वरूपात शिकवला जातो याचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे जे की विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि पर्यावरण शिक्षण या संकल्पना एकाच विषयात गुंफले आहे याचा अर्थ हा थोडक्यात आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियलचा विचार करता खालीलपैकी कोणत्या वायूचा हरितगृह परिणाम निर्माण करण्याचा प्रतिरेणू दर सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, सल्फर हेक्साफ्लोराईड याचा जो आहे थोडक्यामध्ये सर्वाधिक आहे. जरी वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असले तरी प्रतिरेणू उष्णता धरून ठेवण्याची क्षमता सल्फर हेक्साफ्लोराईडची सर्वाधिक जास्त आहे, त्यामुळे पर्याय नंबर ड हे उत्तर होईल. त्यानंतर 27वा प्रश्न आपला, कार्बन क्रेडिटची संकल्पना खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय करारातून पुढे आली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की क्योटो प्रोटोकॉल यामधून जे आहे थोडक्यामध्ये आली. 1997 मधील क्योटो प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय करारामध्ये विकसित देशावर कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा बंधन घालण्यात आले. याच करारातून कार्बन क्रेडिट ही संकल्पना उगम जी की पावलेली होती. त्यानंतर 28वा प्रश्न, खालीलपैकी कोणती अन्न साखळी थेट सूर्यप्रकाशावर अवलंबून नसून ती कुंजलेल्या सेंद्रिय पदार्थापासून सुरू होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मृतोपजीवी आणि डेंट्रिस अन्न साखळी ही थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वाधिक असते आणि तो सर्वोत्तम प्रतीचा कोळसा मानला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अँथ्रासाइट हे जे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 30वा, ओझोन थराची जाडी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी ब,
डॅप्सन युनिट हे जे आहे थोडक्यामध्ये जे की वापरलं जातं. तर वातावरणातील ओझोनाच्या वायूची थराची एकूण जाडी मोजण्यासाठी डॅप्सन युनिट, ज्याला DU असं जे आहे ते म्हटलं जातं, तर वापर जो की केला जातो. तर डेसिबल हे आवाजाची तीव्रता, पास्कल हे दाबाचे आणि प्रकाश वर्ष हे याचे अंतर मोजणे एकक आहे. तर प्रकाश वर्ष हे अंतराचं एकक आहे, तर पास्कल हे दाबाचं आहे आणि आवाजाची तीव्रता ही डेसिबलमध्ये जे की मोजली जाते. परंतु डॅप्सन युनिट हे जे आहे थोडक्यामध्ये ओझोन थराची जाडी मोजण्यासाठी होते. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन आहेत जे की परिसर अभ्यासाचे पाहिलेले आहेत. तर आपण सर्व सब्जेक्टचे प्रश्न IMP स्वरूपाचे व अवघड स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. जर व्हिडिओचे अपडेट येत नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नसेल त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, आपली बॅच इनरोल करून घ्या, चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासोबत नवीन माहिती नवीन सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.